मित्रांनो, किचन डिझाइन करताना आपण काय काय गोष्टींची काळजी घेतो हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. सर्वात आधी आपला कुकिंग एरिया, जिथे आपला हॉब असतो त्यावर आपण जी चिमणी ठेवतो ती हॉबची आणि चिमणीची साईज सेम आहे का हे आपल्याला बघावं लागेल. त्यानंतर असे काही शटर्स करता येतील ज्याने तुमची चिमणी हाईड होईल आणि तुम्हाला मेंटेनन्स करण्यासाठी पण इझी होईल. त्यानंतर इथे आपण काही ओपन स्पेस ठेवू शकतो, ओपन शेल्फ ठेवू शकतो, जिथे चहा साखराचे किंवा जे तुम्हाला रेग्युलर लागणारे डबे असतील ते हाताशी असतील. आणि तुम्ही बघू शकता इथे आपण आता ॲल्युमिनियम प्रोफाईलमध्ये हे काही शटर्स केलेले आहेत जे टिंटेड ग्लासमध्ये आहेत, ज्यामध्ये टिंटेड, फ्रॉस्टेड आणि फ्लुटेड असे भरपूर ऑप्शन येऊ शकतात. यामध्ये आम्ही काही प्रोफाईल लाईट्स लावलेले आहेत, सो ज्याने तुमचा डिस्प्ले अजून क्लिअर होतो. आता यातला पुढचा पार्ट येतो की किचन प्लॅटफॉर्म हा आपण कॉर्ड्समध्ये केलेला आहे. कॉर्ड्स हा नॉन पोरस सरफेस आहे. तुम्ही बघू शकता याची एज आपण अशा पद्धतीने पॉलिश करून घेतली आहे की फूड वेस्ट इझिली आपल्याला क्लीन करता येईल. आणि त्यानंतर व्यवस्थित त्याचा सिंक कट करून घेतला आहे. फिनिशिंग तुम्ही बघू शकता. आता हे जे सिंक आहेत यामध्ये वेगवेगळे कलर ऑप्शन्स अवेलेबल असतात. युजली किचन वॉल टाईल्स मी सजेस्ट करतो की मोठ्या साईजच्या घ्यायला पाहिजे, म्हणजे याच्यामध्ये कमीत कमी ग्रूव्स किंवा जॉईंट्स येतात आणि ते इझी टू क्लीन होतं. आता बोलूया किचनच्या साईड प्लॅटफॉर्मबद्दल. साईड प्लॅटफॉर्म मेनली तुमच्या कटिंग चॉपिंगसाठी यूज होतो. नेक्स्ट तुमच्या अप्लायन्सेससाठी यूज होतो. इथे आपण ओव्हन प्रोव्हिजन्स केलेली आहे. त्यानंतर अगेन इथे काही डिस्प्ले आणि शेल्फ ठेवलेले आहेत. ओव्हनच्या वर पण आपण काही स्टोरेज ठेवतो. सो हे असं सगळं आपल्याला करता येऊ शकेल. किचनचा माझा तसा सगळ्यात फेवरेट पार्ट तो म्हणजे टॉल युनिट. सो टॉल युनिटमध्ये तुमची पूर्ण मंथली ग्रॉसरी व्यवस्थित बसू शकते. स्पेशली तुमचे ड्राय पदार्थ म्हणजे कुठले तर धान्य असेल, पीठ असेल, मसाले असतील, हे सगळे तुम्हाला इथे व्यवस्थित स्टोअर करता येऊ शकतात, ज्याने तुमचा सप्लाय जो आहे किंवा जो काही गोष्टी तुम्हाला लागणार आहे त्या एकाच ठिकाणी दिसतात. आता आपण किचन स्टोरेजच्या स्टोरेजबद्दल बोलूया. वरच्या बाजूचे स्टोरेज तुमच्या स्पून, लॅडर किंवा ज्या इमिजिएट लागणाऱ्या गोष्टी आहेत, जी भांडी आहे ती ठेवता येतील. त्यानंतर छोट्या आकाराच्या बरण्या तुम्हाला इथे ठेवता येतील आणि मध्यम आकाराच्या त्याच्या खाली. सो यानंतर आपण असे मोठे स्टोरेजेस पण करू शकतो की ज्याच्यामध्ये तुमचे मोठे डबे बसू शकतील. व्यवस्थित तुमचे 20 किलो 25 किलोचेही डबे आपल्याला याच्यात बसवता येतात. सो टँडम ट्रॉलीचं हेच खास वैशिष्ट्य आहे की तुम्हाला मॅक्सिमम स्टोरेज कपॅसिटी मिळते. आणि त्यानंतर मित्रांनो, जेव्हा आपला सिंकवाला एरियाचं कंपार्टमेंट्स येतात तिथे तुम्हाला अशी जाळी बसवता येऊ शकते, ज्याच्याने व्यवस्थित व्हेंटिलेशन राहील आणि कुठलाच स्मेल ट्रॅप होणार नाही. आणि नंतर जो आपला स्पेस उरतो तिथे तुम्हाला असे पुलआउट्स करता येतील. हे पुलआउट्समध्ये तुम्हाला छोट्या बॉटल्स किंवा ऑइल बॉटल्स वगैरे सगळ्या ठेवता येतात. तर मित्रांनो, किचनबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा युजफुल व्हिडिओजसाठी तुम्ही आम्हाला नक्की सबस्क्राईब करा.